आजची पवित्र मिसळ मी या विद्यालयाचे जे विविध हेतू आहेत त्या हेतूंसाठी अर्पण करीत आहे। विशेषतः या विद्यालयात अधिक ॲडमिशन्स मिळावी, ज्ञानदानाचं कार्य करण्याची संधी इथले जो कर्मचारी वर्ग आहे, अधिकारी वर्ग आहे आणि त्याचप्रमाणे ज्ञानदानाचं कार्य करीत असलेले सर्व प्रोफेसर्स आहेत, त्या सर्वांना ही संधी परमेश्वराने द्यावी म्हणून मी प्रार्थना करीत आहे। त्याचप्रमाणे या काळात अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या परीक्षांची तयारी करीत आहेत, त्यांच्या प्रयत्नाप्रमाणे परमेश्वराने त्यांना यश द्यावं, चांगल्या मार्काने हे विद्यार्थी आपल्या परीक्षेत पास व्हावेत, म्हणजे जीवनात त्यांची जी काही स्वप्न आहेत, इच्छा आहेत, आकांक्षा आहेत त्या पूर्ण करायच्या दृष्टीने ते आणखी एक पाऊल पुढे उचलू शकतील। त्याचप्रमाणे आपण सर्वजण इथं जमलेला आहात, आपल्या मनात जे असंख्य हेतू आहेत, ज्या ज्या लोकांनी त्यांच्या विविध हेतूंसाठी प्रार्थना करण्याची आपल्याला विनंती केलेली आहे, त्या सर्वांचं हेतूचं स्मरण करून ही पवित्र मिसळ मी अर्पण करीत आहे। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो। प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त सभा संत जोसेफ प्रभू येशू ख्रिस्ताचा पालक पिता याचा सण साजरा करीत आहे। हा सण म्हणजे त्याचा जन्मदिवस नाही आणि संत योसेफाचा मृत्यूदिनी आपल्याला माहीत नाही, तेव्हा मृत्यूदिनी नाही, परंतु त्याने जो त्याग केलेला आहे जगाच्या तारणासाठी, उद्धारासाठी, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा भूतलावर अवतरला तेव्हा जन्मदाता पिता नसूनही पालक पिता म्हणून त्याने जी जबाबदारी स्वीकारली, जे व्रत स्वीकारलं, त्यासाठी पवित्र मरियेचा, प्रभू येशू ख्रिस्ताचा आणि नंतर साकार होणाऱ्या ख्रिस्त सभेचा त्याने जो सांभाळ केला, त्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करीत आहोत। या पवित्र मिसेत सहभागी होत असताना आपल्या हाती सोपवलेलं कार्य जर कमी करण्यास, आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पार पाडण्यास ज्या ज्या वेळेला आपण कमी पडलो असू, अशा प्रत्येक क्षणासाठी, प्रसंगासाठी, घटनांसाठी आपण परमेश्वर पित्याची व एकमेकांची पश्चातापी अंतकरणाने क्षमा मागूया। ईश्वर ईश्वर ईश्वरा, ईश्वर ईश्वरा दया करा, ईश्वरा दया करा, ईश्वर ईश्वर ईश्वरा, ईश्वर ईश्वर ईश्वरा, ख्रिस्त हे क्षमा करा, ईश्वर ईश्वर ईश्वरा, ईश्वर ईश्वर ईश्वरा, ईश्वर ईश्वर ईश्वरा, ईश्वर ईश्वर ईश्वरा। सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू, आमच्या सर्व पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवू। आपण प्रार्थना करूया। हे सर्व समर्थ पित्या, आमच्या तारणाऱ्याला तू संत जोसेफ यांच्या हातात सोपवले होतेस, त्यांच्या प्रार्थनेमुळे ख्रिस्त सभेकडून आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याची नेहमी सेवा घडत राहू। तो तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो। समवेताच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेली आजची वाचन। परमेश्वराचे वचन नाथानला प्राप्त झाले ते असे, जा
माझा सेवक दावीद यास सांग, परमेश्वर म्हणतो, तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पूर्वजांबरोबर निजरास म्हणजे तुझ्या पोटच्या पुत्रास तुझ्या मागून मी राजसनावर बसवीन आणि त्याचे राज्य बळकट करीन. तो माझ्या नामपित्यात मंदिर बांधील, मी त्याचे राजसन कायमचे स्थापीन. मी त्याचा पिता होईल आणि तो माझा पुत्र होईल. तुझे घराणे आणि तुझे राज्य माझ्या पुढे अडळ राहील. तुझी गादी कायमची प्रस्थापित होईल. हा प्रभूचा शब्द. प्रतिसाद. त्याचे राजघराणे सर्वकाळ राहील. प्रभूच्या अढळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन. मी माझ्या तोंडाने साऱ्या पिढ्यांना तुझ्या विश्वसनीयतेविषयी सांगेन. तुझे प्रेम अनंतकाळ टिकेल. तुझी विश्वसनीयता स्वर्गात स्थापलेली आहे. प्रतिसाद. मी स्वतः निवडलेल्या व्यक्तीशी करार केला आहे. माझा दास दावीद ह्याला अभिवाचन दिले आहे. तुझा वंश मी अबाधित ठेवीन. तुझे सिंहासन पिढ्यानपिढ्या राखीन. प्रतिसाद. त्याचे राजघराणे सर्वकाळ राहील. तो मला म्हणेल, तूच माझा पिता, माझा देव, माझा रक्षणकर्ता दुर्ग, मुक्तिदाता आहेस. त्याच्यावरील माझे प्रेम अढळ राहील. त्याच्याबरोबरचा माझा करार सदैव अबाधित राहील. प्रतिसाद. त्याची राजघराणे सर्वकाळ राहील. The second reading, a reading from Romans 4 verse 13. Brethren, the promise to Abraham and his offspring that he would be heir of the world did not come through the law, but through the righteousness of faith. That is why it depends on faith, in order that the promise may rest on grace and be guaranteed to all his offspring, not only to the adherent of the law, but also to the one who shares the faith of Abraham, who is the father of us all. As it is written, I have made you the father of many nations, in the presence of God in whom he believed, who gives life to the dead and calls into existence the things that do not exist. In hope he believed against hope, that he should become the father of many nations. As he had been told, so shall your offspring be. That is why faith was counted to him as righteousness. This is the word of God. प्रभू तुम्हा बरोबर असो. संत मत्तई लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. याकोबाला योसेफ झाला. हा योसेफ मरियेचा पती असून तिच्याच पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला. येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचा योसेफाशी वागनिश्चय झालेला होता, पण त्यांचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगे मरिया गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती, म्हणून त्याने आपला वागनिश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि म्हणाला, दाविदाच्या पुत्रा योसेफा,
आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिवू नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे. मग योसेफ जागा झाला. प्रभूच्या दूताच्या आज्ञेप्रमाणे त्याने मरियेशी लग्न केले. प्रभूचे हे शुभवर्तमान. संत जोसेफविषयी आतापर्यंत आपण खूप काही ऐकलेलं आहे आणि वाचलेलं आहे. त्यातही आपल्या या महाविद्यालयाचा तो आश्रयदाता संत असल्या कारणाने केन प्रकारे आपण त्याविषयी कधीतरी चर्चेतून, कधी व्याख्यानातून, कधी प्रवचनातून, कधी प्रबोधनातून अशा वेगवेगळ्या वेळीला आपल्या कानावर खूप काही गेलं असेल. परंतु असं असतानाही संत योसेफविषयी आपल्याला खूप काही माहिती आहे असं आपल्यापैकी कुणीही सांगू शकत नाही. मुळात पवित्र शास्त्रही त्याच्याविषयी फारसं काही भाष्य करीत नाही. आपल्याला आश्चर्य वाटेल, बायबलमधील 4 जी शुभवर्तमानं आहेत, मत्तै, मार्क, लूक आणि योहान, या 4 शुभवर्तमानांपैकी 2 शुभवर्तमानात तर त्याच्या नावाचा उल्लेखही नाही. मार्क आणि योहान जे शुभवर्तमान आहेत यामध्ये त्याचा उल्लेख वेगळ्या अर्थाने आहे, परंतु त्यांची नावं नमूद नाहीत. फक्त लूक शुभवर्तमानकाराने अध्याय 2 मध्ये आणि त्यानंतर मत्तैचा शुभवर्तमान जो आज अध्याय 1 मधून वाचन झालं त्यामध्ये फक्त संत जोसेफच्या नावाचा उल्लेख आहे. परंतु महत्त्वाची बाबमध्ये संत जोसेफाचा जो उल्लेख आहे तो त्याच्याविषयी माहिती देण्यासाठी खचितच नाही. उलट बायबलमधील इतर जी पात्र आहेत, प्रसंग आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या संदर्भात संत योसेफाचा असा ओझरता उल्लेख झालेला आहे आणि तो उल्लेख अर्थात त्रोटक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या पूर्वी त्याची वंशावळी जिथं सांगण्यात आली त्यामध्ये त्याच्या नावाचा उल्लेख आहे. आणि त्यानंतर त्याला देवदूताने दर्शन दिलं त्या बाबतीत. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर पुन्हा देवदूताचं दर्शन आणि त्यानंतर रातोरात इजिप्तला घेऊन जाण्याची नवीन बाळंतीण मरिया आणि तिचा ते बालक प्रभू येशू यांना इजिप्तला घेऊन जाण्याची सूचना. त्यानंतर पुन्हा परत इस्रायलमध्ये येणे बेथलेमात आणि त्यानंतर जेव्हा जेरुसलेमच्या पवित्र मंदिरात प्रभू येशू ख्रिस्त 12 वर्षांचा असताना तेव्हाच्या विधीप्रमाणे, रीतिरिवाजाप्रमाणे त्याच्या समर्पणाचा विधी होता आणि त्यावेळेला परतताना तो यात्रेत हरवला तेव्हा त्याचा उल्लेख आहे. परंतु त्याचा पिता आणि त्याची आई मरिया असं आहे, तिथं योसेफाचं नाव नाही आहे आणि नंतरच्या काळात त्याचा कुठेही कधी उल्लेख नाही. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताचा हा जो पालक पिता आहे त्याचा जन्म कधी झाला, त्याचं वय काय होतं, त्याचा व्यवसाय काय होता, तो किती वर्ष जगला, त्यानंतर त्याने काय केलं याविषयी कुठेही उल्लेख नाही. संत जोसेफाचा मृत्यू कधी झाला याविषयी जे काही अभ्यासकात जो काही विचार विनिमय होतो त्यामध्ये एक सावध अनुमान असं काढण्यात आलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा 12 वर्षांचा होता आणि जेरुसलेमच्या पवित्र मंदिरात समर्पणासाठी नेण्यात आलं होतं, त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा 30व्या वर्षी पाळकीय कार्याला त्यांनी सुरुवात केली, त्याचा जेव्हा क्रूसावर त्याला ठार करण्यात आलं आणि नंतर त्याने प्रभू येशू ख्रिस्ताने पुनरुत्थानानंतर जी विविध दर्शनं दिली त्यामध्ये अनेक नावांचा उल्लेख आहे, अनेक प्रसंगाचा आहे, अनेक घटनांचा आहे, परंतु कुठेही संत जोसेफाचा उल्लेख नाही. यावरून प्रभू येशू ख्रिस्ताच्या जेरुसलेमच्या पवित्र मंदिरातून समर्पणानंतर परत आल्यानंतर
तर प्रभू येशू ख्रिस्ताचं पाळकीय कार्य सुरू होई दरम्यानच्या काळात कधीतरी संत योसेफाचा मृत्यू झाला असावा असं एक सावध अनुमान या सर्व अभ्यासकांनी काढलेलं आहे. त्यावेळेला त्यांचं वय काय होतं या चर्चेत आज मी शिरत नाही. प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा आपण क्रूसावर लक्ष देतो, क्रूसाकडे आपलं चित्त वेधतो, त्यावेळेला क्रूसावर तो गलित गात्र झालेला असा हा ख्रिस्त आपल्याला दिसतो. वेदनेने विवळत असलेला, घामांच्या धारा आणि रक्तांच्या धारा वाहत असलेला, संपूर्ण भार क्रूसी वाहिलेला हा ख्रिस्त जेव्हा आपल्याला दिसतो तेव्हा त्याचा मृत्यू हा वेदनामय आहे. त्याने अनेक असंख्य यातना सहन केलेल्या आहेत हे सांगण्यासाठी आपल्याला दुसऱ्या आणखी कुठल्याही नमूद कुठे लिहिल्याची आवश्यकता वाटत नाही. त्या चित्राकडे, त्या दृश्याकडे पाहूनच आपण ते अनुमान करू शकतो किंवा आपल्याला त्याचा अंदाज येतो. पवित्र मरियेच्या बाबतीतही ती ओलेती बाळंती, तिला घेऊन इजिप्तचा तो खडकाळ वाटेवरचा प्रवास, त्यानंतर पुन्हा ते नावनिशी लिहिण्यासाठी कैसर अगुस्तची आज्ञा झाली तेव्हा परत ते येणं, त्यानंतर 12व्या वर्षी प्रभू येशू ख्रिस्ताचं समर्पण मंदिरात करत असताना त्याचं हरवणं, आणि त्यावेळेला तिथे जो वृद्ध पुजारी होता, याजक होता, त्याचं ते भाकीत की तुझ्या हृदयातून या बालकामुळे तलवार आर पार खुपसून जाईल, तुझ्या हृदयाच्या ठिकऱ्या उडतील, असं ते अभद्र असं ते भाकीत. आणि त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताच्या बरोबर क्रूसाची ती वाट, आणि त्याहीपेक्षा क्रूसावर त्याला ठार केल्यानंतर एका तरुण मातेच्या हाती त्याच्या तरुण पुत्राचं कलेवर देणं, ह्यापेक्षा दुर्भाग्य कोणत्याही महिलेचं, कोणत्याही मातेचं असू शकत नाही. आणि ह्या सर्व दिव्यातून ती गेली आहे. त्यामुळे पवित्र मरियेनेही असंख्य यातना, असंख्य दुःख, वेदना सहन केल्या आहेत, याविषयी आपल्या मनात तिळमात्र शंका राहत नाही. परंतु ह्या सर्वांच्या वेळेला, या सर्वात जो भरडला गेला आहे या दोघांच्या बरोबर, तो जोसेफ मात्र आजवर उपक्षित राहिलेला आहे. आज जसं जगात होतं की संपूर्ण मुलांसाठी खस्ता काढणारी जरी आई असली तरी त्याचप्रमाणे तो पिताही तेवढा झिजत असतो, परंतु तो जगाच्या रहाटीप्रमाणे दुर्लक्षितच राहतो. आणि त्यानुसारच संत योसेफाच्या बाबतीतही तेच झालेलं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, संत योसेफ हा प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदाता पिता नव्हता. ती जबाबदारी त्याच्यावर नव्हती. तो फक्त पालक पिता होता. आणि तरीही परमेश्वराची योजना म्हणून, परमेश्वराची इच्छा म्हणून, मानव जातीच्या उद्धारासाठी त्याची नियुक्ती म्हणून त्याने त्याच्यावर दिलेली जबाबदारी पार पाडलेली आहे. आपल्याला त्या खोलात जायची गरज नाही, परंतु त्याने पवित्र कुटुंबाचा सांभाळ केला, त्याने प्रभू येशू ख्रिस्ताचा सांभाळ केला, त्याने पवित्र मरियेचा सांभाळ केला. त्याने सांभाळ केला म्हणून जगाला तारक दिसला, जगाला उद्धारक दिसला, जगाचा उद्धार झाला. परंतु जर त्याने आपले आडोशाचा हात जर या पडपडत्या ज्योतीच्या बाजूला उभा केला नसता तर ती ज्योत तेव्हाच मालवली असती, जगाला तारणारा दिसला नसता. अनेक वेळेला असं होते. आज जेव्हा जगाकडे आपण पाहतो, कुटुंबाकडे पाहतो, तेव्हा ज्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे, आज घरामध्ये मुलं आपल्या पालकांसोबतच सुरक्षित नाही आहेत. हॉस्टेल्स किंवा छात्रालय जिथं आहेत तिथं ज्यांच्यावरती जबाबदारी सोडलेली आहे ते रक्षकच भक्षक होताना अनेक उदाहरणं आज वृत्तपत्रात आपल्या बातम्यात येतात, आपल्याला अनुभवाने माहीत आहेत. म्हणून ज्यांनी सांभाळ करायचा तेच त्याच्यावर, या बालकांवर किंवा या दुर्बलांवर घाला घालीत आहेत. आणि अशा पार्श्वभूमीवर संत योसेफाचं जीवन हे अधिक उजळून दिसते, अधिक आपल्याला स्वच्छ दिसते, स्पष्ट दिसते. आणि हा संत योसेफाचा मोठेपणा आहे. कुठलंही कर्तव्य नसताना त्यांची जबाबदारी पार पाडलेली आहे. परंतु प्रिय बंधू भगिनींनो, जगातही परमेश्वर ही आपल्या प्रत्येकांच्या जीवनात अनेक घटनांद्वारे, प्रसंगाद्वारे, जळीस्थळी काष्टी पाशाने आपल्याला प्रत्येक वेळेला हेच सांगत असतो, दुसऱ्यांसाठी त्याग केला तर परमेश्वर तुम्हालाही उंचावल्याशिवाय राहणार नाही. पवित्र मरियेच्या जीवनात हे दिसून आलेलं आहे. संत योसेफाच्या बाबतीतही एक उदाहरण सांगतो की एक
वादळी रात्र होती, सगळीकडे अंधार पसरलेला होता, पाऊस जोरात सुरू होता, सगळीकडे वीज गेलेली होती आणि रस्तेही बंद होते. अशा वेळेला शहरातील सगळी हॉटेल्स भरलेली होती प्रवाशांनी, कारण सगळे रस्ते बंद असल्यामुळे. आणि अशा वेळेला या वादळी रात्री एक वृद्ध जोडपे एका आडवळणाच्या आड रस्त्याच्या एका छोट्याशा अशा हॉटेलमध्ये येते रात्री 1 वाजता आणि तिथल्या त्या कर्मचाऱ्याला, काउंटरवर असलेल्या कर्मचाऱ्याला सांगते की वीज गेलेली आहे, रस्ते बंद आहेत, आम्ही पुढे जाऊ शकत नाही, आजची रात्र आमची काही सोय होईल का? कर्मचारी म्हणतो, महाशय, खरं म्हणजे आमच्या हॉटेलातलेही सगळ्या खोल्या भरलेल्या आहेत, एकही खोली शिल्लक नाही. परंतु बाहेर पाऊस पडत असताना, हिमवर्षाव होत असताना आणि या उत्तर रात्री 1 वाजता तुमच्यासारख्या वृद्ध जोडप्याला असं परत पाठवणे मला प्रशस्त वाटत नाही. तेव्हा तुम्ही असं करा, आजची रात्र माझ्या खोलीमध्ये काढा, पण तुम्ही कुठे झोपणार त्याची काळजी तुम्ही करू नका. मी इथं असाच बसून ही रात्र काढेन, परंतु तुम्ही माझ्या खोलीमध्ये झोपा. प्रिय बंधू भगिनींनो, सकाळी जेव्हा हे वृद्ध जोडपं काउंटरवर पुन्हा आलं बिल देण्यासाठी, तेव्हा त्या जोडप्यातील हा वृद्ध गृहस्थ त्या कर्मचाऱ्याला म्हणतो, खरं म्हणजे तुमच्यासारखी अशी व्यक्ती एखाद्या मोठ्या पंचतारांकित हॉटेलातली मॅनेजर असायला हवी होती. तो कर्मचारी कसं नुसता हसला, परंतु तो वृद्ध म्हणाला, ठीक आहे, कदाचित मीच बांधेन कधीतरी तुमच्यासाठी. कर्मचारी हे विसरूनही गेला होता. 2 वर्षांनंतर या कर्मचाऱ्याला एक लिफाफा आला, त्यामध्ये विमानाचं तिकीट होतं आणि त्याच्यावर निरोप होता, न्यूयॉर्कमध्ये येऊन तुम्ही मला भेटा. हा कर्मचारी तिथं गेला, तेव्हा हा वृद्ध त्याला भेटला आणि अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातल्या 34व्या रस्त्यावरील 5व्या अव्हेन्यू, जो 5वा जोड रस्ता आहे, त्या रस्त्यावर घेऊन गेला आणि समोर जी गगनचुंबी इमारत होती ती त्याला दाखवली आणि त्याला सांगितलं, ही मी बांधली आहे तुमच्यासाठी, आजपासून तुम्ही या हॉटेलचे मॅनेजर. प्रिय बंधू भगिनींनो, ती व्यक्ती होती विलियम वॉल्डॉर्फ ॲस्टोरिया. आणि ते मॅनेजर ज्यांना ती दिले त्या मॅनेजरचं नाव होतं जॉर्ज बोल्ट. जर्मनचे होते, अमेरिकेत स्थायिक झालेले होते. त्या काळात जगातील सगळ्यात महागडं, सगळ्यात नवीन, सगळ्यात आलिशान हॉटेल ते होतं, आजही आहे. प्रिय बंधू भगिनींनो, तू जळत राहावी, तू तेवत राहावीस म्हणून मी आडोशाची ओंजळ धरली, तू तेवत राहिलीस, माझी ओंजळ तुझ्या प्रकाशाने भरली. संत जोसेफच्या बाबतीत आपल्याला हेच सांगते. पवित्र मरिये जेव्हा ती विझण्याची शक्यता होती, तेव्हा पवित्र मरियेच्या भोवती आडोशाची ओंजळ संत जोसेफाने धरली. पवित्र मरिया तेवत राहिली, जगाला तारणारा मिळाला, पवित्र मरियाचा उद्धार झाला, जगातील सर्वात महान स्थान तिला बहाल करण्यात आलं आणि परमेश्वराचा, देवपुत्राचा पिता म्हणून संत योसेफाचा सन्मान झाला. अनेकदा आपल्या जीवनात आपल्याला हेच आव्हान करण्यात येतं. स्वार्थापायी जेव्हा आपण करतो, तेव्हा पारिजात आपल्या अंगणात लावला तरी तो फुलतो मात्र सत्यभामेच्या दारी पडतो. रुक्मिणीच्या अंगणात पारिजातक होता, परंतु फुलं मात्र सत्यभामेच्या पडत होती. हा इतिहास आहे किंवा हे पंचशीलातलं जे आहे तत्वज्ञान त्याविषयी. जेव्हा स्वार्था पलीकडे जाऊन आपण जेव्हा जगाच्या उद्धारासाठी किंवा दुसऱ्यांच्या भल्यासाठी कष्ट सोसतो, तेव्हा त्या कष्टाचं प्रभू परमेश्वर पिता देव आपल्या माप आपल्या पदरात निश्चितच घालत असतो. संत योसेफाच्या मध्यस्थीने, त्यांच्या प्रेरणेने इतरांसाठी त्याग करण्याची प्रवृत्ती आज आपल्या प्रत्येकात, विशेषतः आज जे आपले विद्यार्थी आहेत, तरुणाई आहे, या प्रत्येकांच्या जीवनात त्यांना तशी प्रेरणा व्हावी म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. विशेषतः आज ज्या जमान्यात, ज्या जगात, ज्या जीवनात आपण वावरत आहोत, तिथं परिस्थिती अशी आहे की अनेकदा आज गुगल आपला गुरु झालेला आहे, व्हॉट्सअप वेदी, गुगल गुरु, व्हॉट्सअप वेदी, ट्विटर आपला धोबीघाट, सगळी घरातली धुणी भांडी आपण त्या ट्विटरवर धुतत बसतो आणि त्यानंतर आपला जो इंस्टाग्राम आहे तो शोकेस झालेला आहे. सगळं आपण तिकडे नको नको ते सगळं बाथरूम सोडून सगळं दाखवत असतो. आणि अशा वेळेला
आज जगात परिस्थिती काय आहे? आज परिस्थिती अशी आहे, इंस्टाग्रामवर, आज डेटिंग ॲप्सवर आज आपण जोडीदार शोधतोय, आणि त्याच्यानंतर इंस्टाग्रामवर आपण कबुली देतो प्रेमाची आणि व्हॉट्सअपवर ब्रेकअप करून मोकळे होतो. संत जोसेफाचं उदाहरण अतिशय याच्या विपरीत आहे. त्याने मनी नसताना, स्वतःची जबाबदारी नसताना त्याने ती जबाबदारी स्वीकारली केवळ परमेश्वराची इच्छा म्हणून. आपल्या बाबतीत आपल्या आईवडिलांच्या, आपल्या पालकांच्या, आपल्या गुरूंच्या, इतर अनेकांच्या खूप काही अपेक्षा आहेत. सगळ्यांच्या अपेक्षेला, कसोटीला आपण पूर्ण उतरू अशी काही शक्यता नाही, त्याची गरजही नाही. परंतु जी जबाबदारी एक समाज म्हणून, एक कुटुंबाचा सदस्य म्हणून, एक आपल्या जो काही आपण धर्म पाळता, जी काही आपण श्रद्धा पाळता, त्या श्रद्धेचा आपण पाईक म्हणून आपण ती जबाबदारी आपल्यावर स्वीकारणे, ती पार पाडणे आणि त्याच्यामुळे जगासाठी, इतरांसाठी आदर्श उदाहरण होणं, हेच आज आपल्याला संत जोसेफाच्या माध्यमातून त्याचा सण साजरा करीत असताना आपल्याला मिळावं, आपली प्रेरणा मिळावी म्हणून आपण आजच्या या पवित्र विधीमध्ये खास प्रार्थना करू. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्वसमर्थ परमेश्वर पिता, आपल्या गरजा व विनंत्या आपण परमेश्वराच्या चरणाशी सादर करूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपले उत्तर गायनात असे. आपले पोप फ्रान्सिस यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी व त्यांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण आपला आश्रयदाता संत जोसेफ यांच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. ऐक प्रार्थना प्रभू देवा. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना ज्ञान, शहाणपण आणि सद्गुणांचे वरदान मिळावे. ते शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ बनावे. त्यांचे भवितव्य उज्ज्वल व्हावे आणि ते समाजासाठी एक आदर्श नागरिक बनावेत. यासाठी तसेच सध्या ते परीक्षेची तयारी करीत आहेत. त्यांनी चांगला अभ्यास करून परीक्षेमध्ये चांगले यश संपादित करावे म्हणून आपण संत जोसेफ यांच्या मध्यस्थीने जगनियंत्याकडे प्रार्थना करूया. ऐक प्रार्थना प्रभू देवा. आपल्या ज्ञानदीप मंडळाचे सर्व आधारस्तंभ, कार्यकारिणी सदस्य, सर्व पदाधिकारी व सर्व सभासदांवर परमेश्वराच्या कृपेचा आशीर्वाद असावा. त्यांच्या हातून समाजाची प्रगती व उन्नती व्हावी आणि दिवसेंदिवस आपल्या कॉलेजचा उत्कर्ष व्हावा म्हणून आपण संत जोसेफच्या मध्यस्थीने विधात्याकडे प्रार्थना करूया. ऐक प्रार्थना प्रभू देवा. आपल्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर प्रभूचा आशीर्वाद असावा. समर्पणाने कार्य करण्याची प्रेरणा त्यांना मिळावी. यासाठी आपण संत जोसेफच्या मध्यस्थीने प्रभूकडे प्रार्थना करूया. ऐक प्रार्थना प्रभू देवा. आपल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना ईश्वरी कृपेचा आधार मिळावा. त्यांना सदैव आरोग्य, सुख आणि शांती लाभावी. त्यांनी आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या त्यागाचे फळ त्यांना मिळावे आणि त्यांच्या कुटुंबात सदैव आनंदाचे वातावरण राहावे म्हणून हे प्रभू, तुझा सेवक संत जोसेफ यांच्या मध्यस्थीने
आम्ही तुझ्याकडे विनम्रपणे प्रार्थना करतो. ऐक प्रार्थना प्रभु देवा. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये अनेक होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा. विद्यार्थ्यांच्या सर्वकष उन्नतीसाठी हे शिक्षण मंदिर ज्ञान, सद्गुण आणि संस्काराने समृद्ध व्हावे. सर्व शिक्षक, व्यवस्थापक आणि विद्यार्थी तुझ्या मार्गदर्शनाने एकत्र येऊन कॉलेजच्या प्रगतीसाठी कार्यरत असावेत. म्हणून आपण संत जोसेफच्या मध्यस्थीने दयाधनाकडे याचना करूया. ऐक प्रार्थना प्रभु देवा. येथे उपस्थित असलेल्या सर्वांना चांगले आरोग्यदान लाभावे. सर्वांच्या कुटुंबामध्ये शांती, प्रेम व सलोख्याचे वातावरण असावे व आपल्या प्रत्येकाचे वैयक्तिक हेतू सफल व्हावे. म्हणून आपण संत जोसेफच्या मध्यस्थीने देवाकडे विनंती करूया. ऐक प्रार्थना प्रभु देवा. हे प्रभू परमेश्वर, अत्यंत विश्वासाने व श्रद्धेने या महाविद्यालयाच्या व आमच्या काही गरजा व विनंत्या आम्ही तुझ्या चरणाशी सादर केलेल्या आहेत. आमच्या पात्रतेमुळे नव्हे तर तुझ्या अनंत दयेला स्मरून आम्हाला तुझ्या स्वर्गीय दानांचा लाभ घडव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. विश्वाच्या प्रभू परमेश्वर, तू खरोखर सुवंदित आहेस, कारण आम्ही अर्पण करीत असलेली ही भाकर आम्हाला तुझ्या चांगुलपणामुळे मिळालेली आहे. पृथ्वीने उपजविलेले व मानवाच्या परिश्रमाचे फळ आम्हासाठी जीवनदायी भाकर बनेल. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू खरोखर सुवंदित आहेस, कारण आम्ही अर्पण करीत असलेला हा द्राक्षारस आम्हाला तुझ्या चांगुलपणामुळे मिळालेला आहे. द्राक्षवेलीने उपजविलेले व मानवाच्या परिश्रमाचे हे फळ आम्हासाठी आध्यात्मिक पेय बनेल. हे प्रभू परमेश्वरा, विनम्र अंतकरणाने सादर करीत असलेल्या आमच्या बलिदानाचा तू प्रसन्नतेने स्वीकार करू याची कृपा. बंधू भगिनींनो, तुमचे व माझे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा.
हे सर्वसमर्थ पित्या, कुमारी मरियेपासून जन्मलेल्या तुझ्या पुत्राचे संत जोसेफ याने निस्वार्थी प्रेमाने संगोपन केले. आम्हाकडून देखील निस्वार्थी प्रेमाने व शुद्ध अंतकरणाने तुझी सेवा घडावी, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमचे अंतकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, संत जोसेफच्या सणाच्या शुभदिनी आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत आणि तुझा गौरव करावा, हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे, कारण आज आम्ही संत जोसेफचा सण साजरा करीत आहोत. तो नीतिमान, जागरूक व निष्ठावान मनुष्य होता. म्हणूनच तू त्याला तुझ्या कुटुंबाचा प्रमुख नेमलेस. पतीच्या प्रेमाने त्याने देवमाता कुमारी मरिया हिला सांभाळले. पवित्र आत्म्याच्या प्रभावानं उदरी संभवलेला तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे त्याने पित्याच्या प्रेमाने संगोपन केले. आणि म्हणून सर्व दूत आणि महादूत, सत्ता आणि अधिसत्ता, सामर्थ्य आणि धन्य सेराफिम तुझी स्तुती गातात. त्यांच्या सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझा अखंड गौरव गातो. हे प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दान आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत म्हणून तू त्यांच्यावर दववर्षावाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगाला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूनं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त तुमच्या व पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार.
हे प्रभू, ख्रिस्ताच्या मरणाची व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर येण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावेत असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. जे आमचे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेनं महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेवर विसंबून मरण पावले आहेत त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहवारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. हे सर्व समर्थ देव पित्या, पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो. येशूच्या शब्दात करू प्रार्थनेला परम पित्याला संबोधुनी. जीवनात शांती पसरावी. अमुचे नयन वाट पाहतात कधी प्रभू ख्रिस्त येईल तो. तोवरी आम्हाला पापांची वासना चिंतेच्या दर्शना गाऊ नको. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि ख्रिस्त सभेला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा सर्वांबरोबर सदा सर्व काळ असो. आपण एकमेकांना शांतीवंदन करूया.
पहा परमेश्वराचे कोकरू, जगाचे पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, संत जोसेफच्या सणाच्या शुभप्रसंगी तू दिव्य अन्नाने आमचे पोषण करतोस. तुझ्या ख्रिस्त सभेचा नेहमी सांभाळ कर व तू आम्हाला दिलेली कृपादाने सुरक्षित ठेव. ही प्रार्थना आम्ही विनम्रपणे आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांस आशीर्वाद देवो. जा मिसा संपलेली आहे. संत जोसेफाप्रमाणे आपल्या कुटुंबाची व इतरांची काळजी घेण्यासाठी तुम्हास पाठविण्यात येत आहे.